नमस्कार, मी शिवम बोरकर गुरुजी आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्याला बघायचं बघा क्लास 12 मधलं 7 चॅप्टर, ज्याचं नाव आहे बघा LPP, ज्याला आपण म्हणतो लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम. तर हे चॅप्टर आपल्याला कळण्यासाठी आपल्याला काय आलं पाहिजेत, आपल्याला स्ट्रेट लाईनबद्दल पूर्णच्या पूर्ण माहिती असली पाहिजे. जर क्लास 11चं स्ट्रेट लाईन चॅप्टर तुम्ही परफेक्ट केलेलं असेल तर हे चॅप्टर तुम्हाला एकदम सोपं जाते. तर याच्यात आपल्याला सुरुवातीला बघायचं बघा, LPP समजण्याआधी आपल्याला कळालं पाहिजे की लाईनचं इक्वेशन कशा पद्धतीने असते. जसं ज्याला आपण म्हणतो बघा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. काय म्हणतो त्याला आपण? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. जे कोणत्या फॉर्ममध्ये असते बघा, या फॉर्ममध्ये असते. जसं AX प्लस BY प्लस C इज इक्वल्स टू 0. लिनियर का म्हणतात त्याला? कारण की हे जे दोन व्हेरिएबल आहेत X आणि Y, याची जर डिग्री पाहिली तर काही नाही म्हणजे किती असते त्या ठिकाणी 1 असते. म्हणून त्याला म्हणतात लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. म्हणजे या ठिकाणी दोन व्हेरिएबल वापरले आणि त्याची डिग्री 1 आहे, म्हणून त्या ठिकाणी त्याला काय म्हणतात? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. ज्याच्यामध्ये बघा हे जे A, B आणि C च्या व्हॅल्यू येतात, हे कोणते नंबर असतात? हे असतात रियल नंबर. कोणते नंबर असतात? रियल नंबर. अँड A आणि B आर नॉट 0 सायमल्टेनियसली. म्हणजे काय, या ठिकाणी A ची आणि B ची व्हॅल्यू सोबत 0 नाही पाहिजे, मागं पुढं असली तरी चालते. जसं 3x प्लस 5 इज इक्वल्स टू 0. त्याच्यानंतर 7y प्लस 9 इज इक्वल्स टू 0. म्हणजे कळालं का? एक तर y ची असली चालेल किंवा x ची असली चालेल, पण दोन्ही सोबत पाहिजे नाही. त्याच्यानंतर याचं काय असते? सोल्युशन असते. काय असते? सोल्युशन. की नेमकं सोल्युशन कशाला म्हणायचं? जसं या ठिकाणी बघा एक एक्झाम्पल घेत आहे आपण, x प्लस वाय इज इक्वल्स टू 5. हे झालं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. याचं काय काढायचं आपल्याला? सपोज सोल्युशन. नेमकं सोल्युशन काय असते की x ची आणि y ची अशी व्हॅल्यू जी टाकल्याच्या नंतर त्या इक्वेशनला ती काय करते? स्टॅटिस्फाय. जसं मी म्हणलं की x ची व्हॅल्यू 0 घेतली आणि y ची व्हॅल्यू 5 घेतली. 0 प्लस 5 किती भेटायला लागले आपल्याला? 5. किंवा 1,4 x ची व्हॅल्यू किती आहे? 1. y ची व्हॅल्यू किती आहे? करायला लागलं का? याचा अर्थ हे त्या इक्वेशनचे काय झाले. किंवा आपण असंही म्हणू शकतो की x प्लस वाय प्लस 5 इकडे आल्याच्या नंतर आता जर मी याच्यात या व्हॅल्यू टाकल्या तर ते त्याला काय बनवल? 0 बनवल. म्हणजे मी असं पण म्हणू शकतो की मी जर त्या व्हॅल्यू त्या इक्वेशनमध्ये टाकल्या, जर आन्सर 0 येत असेल तर ते त्याचं काय होते? सोल्युशन होते. काय अडचण आहे का इथपर्यंत? नेक्स्ट, जर तुम्हाला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल कळाला असेल तर तुम्हाला कळते लिनियर इन इक्वेशन इन टू व्हेरिएबल. काय? लिनियर इन इक्वेशन. पहिले काय होतं बघा, इक्वेशन शब्द होता. इक्वेशन होता त्यावेळेस कोणतं साईन होतं? इक्वल टू. आता इन इक्वेशन जर असेल म्हणजे या फॉर्ममध्ये असणार ते AX प्लस BY लेस दॅन C, किंवा AX प्लस BY लेस दॅन इक्वल्स टू C, किंवा AX प्लस BY ग्रेटर दॅन C, किंवा AX प्लस BY ग्रेटर दॅन इक्वल्स टू. इथं पण त्याच कंडिशन काय की तुमच्यामध्ये त्या ठिकाणी काय A ची आणि B ची व्हॅल्यू सोबत 0 नाही पाहिजेत. ABC काय असले पाहिजेत? रियल नंबर असले पाहिजेत. मग याचे पण काय असणार आहे? तर सोल्युशन असणार आहे. जसं मी एक एक्झाम्पल घेतलं, या ठिकाणी आपण म्हणलं x प्लस वाय मला 4 पेक्षा लहान पाहिजेत. बरोबर का? म्हणजे असे दोन नंबर पाहिजेत ज्यांची ॲडिशन केल्याच्या नंतर 4 पेक्षा लहान आले पाहिजेत. मग या ठिकाणी आपण कोणत्या व्हॅल्यू घेणार? 1,2. बरोबर का? हे त्याचं सोल्युशन होणार. बघा ना, 1 प्लस 2 किती होतात? 3. आणि 3 4 पेक्षा कसे येतं? लहान येतं. बरोबर ना? आपण म्हणू शकतो 0,1. बरोबर का? -5,3. ॲन्सर किती येते? -5 प्लस 3 -2, जे 4 पेक्षा कसे येतं? लहान आहेत. हे काय होतात? त्याचे सोल्युशन होतात. काय होतात? त्याचे सोल्युशन. यानंतर आता आपल्याला बघायचं बघा ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. काय बघायचं बघा? ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ कोणाचं? त्या ठिकाणी लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल.
एका व्हेरिएबल मधलं जे इक्वेशन आहे लिनियर त्याचं रिप्रेझेंटेशन बघायचं, ज्याच्यामध्ये बघा पहिला फॉर्म तुमचा या पद्धतीने असू शकते, एक्सची व्हॅल्यू ग्रेटर दॅन इक्वल्स टू एच असेल किंवा एक्सची व्हॅल्यू लेस दॅन इक्वल्स टू त्या ठिकाणी काय असेल एच असेल. तर अशा पद्धतीचे जे ग्राफ येतं, जसं या ठिकाणी बघा ही झाली तुमची वाय ॲक्सिस आणि ही झाली तुमची त्या ठिकाणी एक्स ॲक्सिस. तर या ठिकाणी सपोज हा कोऑर्डिनेट आपला 3,0 आणि या ठिकाणी आपला कोऑर्डिनेट आहे -2,0. जर मी असं म्हणलं की मला एक्सची व्हॅल्यू 3 आणि 3 पेक्षा मोठी पाहिजे, मग आपल्याला काय करायचं बा, हे काय लिहिलं, एक्सची व्हॅल्यू 3 आणि 3 पेक्षा मोठी पाहिजे, म्हणजे याचा अर्थ 3 पेक्षा लहान असेल तर ते इक्वेशन त्याला सॅटिस्फाय करणार नाही, बरोबर का. मग याचा जर ग्राफ काढायचा असेल तर सुरुवातीला हे जे इक्वेशन आहे हे ग्रेटर दॅन इक्वल्स टू जे साईन आहे आपल्याला काय करायचं, इज इक्वल्स टू 3 करायचं. आणि आपल्याला माहिती आहे एक्स इज इक्वल्स टू एच हे इक्वेशन पॅरलल असते, कोणाला पॅरलल असते, वाय ॲक्सिसला पॅरलल असते. आणि ते कोणत्या पॉईंट मधून जाते, जी ही तुम्हाला व्हॅल्यू दिली ती, म्हणजे हे इक्वेशन ही जी लाईन आहे ही कोणत्या पॉईंट मधून जाईल, 3,0 मधून जाईल. या लाईनच्या इक्वेशनला म्हणतात एक्स इज इक्वल्स टू 3. आता आपल्याला कोणत्या व्हॅल्यू भेटतात, एक्स ग्रेटर दॅन इक्वल्स टू 3, तर 3 पेक्षा मोठ्या एक्स ॲक्सिसवर ह्या व्हॅल्यू येतात, म्हणजे इकडच्या जेवढ्या पण व्हॅल्यू असतील ते काय असतील, आपलं सोल्युशन असतील. काय असतील, सोल्युशन असतील. आता जर मी म्हणलं मला एक्सची व्हॅल्यू लेस दॅन इक्वल्स टू -2 पाहिजे, मग मला पहिले काय करावं लागेल, आपल्याला इक्वेशन कोणतं घ्यावं लागेल, एक्स इज इक्वल्स टू -2 हे इक्वेशन घ्यावं लागेल, जे -2 मधून अशा पद्धतीनं पास होईल. आणि -2 पेक्षा लहान व्हॅल्यू इकडे येतात का इकडे येतात, इकडच्या साईडने येतात, म्हणजे तुम्हाला ह्या व्हॅल्यू घ्यावं लागतील. जशी एक्सची व्हॅल्यू तुम्हाला -1 घ्यावं लागेल, -1 नाही सॉरी -3 घ्यावं लागेल, -4 घ्यावं लागेल, -5 घ्यावं लागेल, -2.5 घ्यावं लागेल, -2.1 घ्यावं लागेल. इकडच्या सगळ्या व्हॅल्यू एक्सच्या घ्यायला चालतात. कळायला लागलं का, कारण की एक्सच्या व्हॅल्यू काय म्हणते, त्याच्यापेक्षा लहान असले पाहिजे. काय अडचण आहे का, ज्या पद्धतीने आपण काढलं एक्सची व्हॅल्यू ग्रेटर दॅन इक्वल्स टू एच, एक्सची व्हॅल्यू लेस दॅन इक्वल्स टू एच, त्याच पद्धतीने आपण काढू शकतो. बघा वायची व्हॅल्यू ग्रेटर दॅन इक्वल्स टू के अँड वायची व्हॅल्यू लेस दॅन इक्वल्स टू त्या ठिकाणी काय के. मग या ठिकाणी काय करायचं, याच पद्धतीने काय काढायचं, एक ग्राफ काढायचा. ओके, हे असेल तुमचं ओरिजिन, ही असेल एक्स ॲक्सिस, ही असेल तुमची वाय ॲक्सिस. आता या ठिकाणी जर मी म्हणलं सपोज वायची व्हॅल्यू मला ग्रेटर दॅन इक्वल्स टू 5 पाहिजेत, 5 आणि 5 पेक्षा मोठी व्हॅल्यू पाहिजेत. आणि एक दुसरं एक्झाम्पल घेते मी, वायची व्हॅल्यू मला लहान पाहिजेत -1 पेक्षा, बरोबर का. मग या ठिकाणी आता तुम्हाला काय करावं लागेल, की ज्या पद्धतीनं जर एक्स इक्वल्स टू एच असेल तर ती पॅरलल असेल वाय ॲक्सिसले, त्याच पद्धतीने वाय इक्वल्स टू के असेल तर ही लाईन पॅरलल असेल कोणाले, एक्स ॲक्सिसले. मग ही लाईन तुमची इथून जाईल, इथं कुठंतरी तुमचे काय असतील 0,5 याच्यामधून जाईल. ओके, या लाईनीच्या इक्वेशनले काय म्हणतात, वाय इज इक्वल्स टू 5 पॅरलल आहे बघा कोणाले, एक्स ॲक्सिसले. इथं जर पॉझिटिव्ह असेल तर ओरिजिनच्या अबाव निघल ग्राफ, निगेटिव्ह असेल तर ओरिजिनच्या बिलो निघल, बरोबर का. मग त्यानंतर बघा आता आपल्याला काय म्हणते, 5 आणि 5 पेक्षा मोठी व्हॅल्यू पाहिजे. इथे येतात तुमची 5, मग 5 पेक्षा मोठ्या व्हॅल्यू कुठे येतात, त्या लाईनच्या अबाव. मग हे लाईनच्या अबाव जेवढ्या पण वायच्या व्हॅल्यू असतील तेवढं काय असेल, आपलं सोल्युशन असेल. काय असेल, सोल्युशन असेल, सगळ्या व्हॅल्यू, बरोबर का. नेक्स्ट आता आपण म्हणलं की वायची व्हॅल्यू लेस दॅन इक्वल्स टू -1 पाहिजे. मग या ठिकाणी इथं कुठं तुमची काय असेल 0,-1, इथून लाईन जाईल. मग याच्यापेक्षा लहान लाईनच्या अबाव निघतील का लाईनच्या खाली निघतील, खाली निघतील. मग इकडच्या सगळ्या व्हॅल्यू तुमच्या काय असतील, त्या ठिकाणी सोल्युशन असतील. काय असतील, सोल्युशन असतील. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं, बघा काही कंडिशन येतात. जसं मी जर म्हणलं एक्सची व्हॅल्यू ग्रेटर दॅन इक्वल्स टू 0 पाहिजेत आणि वायची व्हॅल्यू पण ग्रेटर दॅन इक्वल्स टू 0 पाहिजेत. एक्सची व्हॅल्यू पॉझिटिव्ह पाहिजे आणि वायची व्हॅल्यू पण काय पाहिजेत, कोणत्या क्वाड्रंटमध्ये भेटेल, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. म्हणजे या ठिकाणी अशा पद्धतीनं तुमचा ग्राफ निघेल. बघा या ठिकाणी इथं असेल ओरिजिन, इथं असेल एक्स ॲक्सिस, इथं असेल वाय ॲक्सिस. आता आपण काय म्हणायला लागलो, एक्सची व्हॅल्यू आपल्याला काय पाहिजे, पॉझिटिव्ह. मग एक्सची व्हॅल्यू पॉझिटिव्ह म्हणजे काय, इकडच्या साईडनं तुमचा ग्राफ भेटेल असा. हे सगळ्या व्हॅल्यू एक्सची, इकडच्या सगळ्या व्हॅल्यू हे पण, म्हणजे चौथ्या क्वाड्रंटमध्ये पण एक्सची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असते, बरोबर ना. आता काय म्हणते सेकंड कंडिशन, की वायची व्हॅल्यू सुद्धा ग्रेटर दॅन 0 पाहिजे. मग मला सांगा वायची व्हॅल्यू इकडे येते 0, इकडं पण येते,
पण कॉमन रिजन कोणतं यायला लागलं तुमचं, की ज्या ठिकाणी दोन्ही इक्वेशन काय करायला लागलं ते सॅटिस्फाय, तर ते कुठे यायला लागलं तुमचं, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. कुठे यायला लागलं, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. त्याच पद्धतीनं जर तुम्ही काढलं एक्सची व्हॅल्यू लेस दॅन 0 आणि वायची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0, म्हणजे एक्सची व्हॅल्यू निगेटिव्ह, एक्सची व्हॅल्यू इकडे निगेटिव्ह येणार तुमची इकडच्या साईडनं, आणि वायची व्हॅल्यू पॉझिटिव्ह तर वरच्या साईडनं, म्हणजे ते कोणत्या क्वाड्रंटमध्ये येईल, सेकंड क्वाड्रंटमध्ये येईल. त्याच्यानंतर 3 नंबरले एक्सची व्हॅल्यू लेस दॅन 0 आणि वायची व्हॅल्यू पण लेस दॅन 0, कोणत्या क्वाड्रंटमध्ये येणार, थर्ड क्वाड्रंटमध्ये. आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये काय येणार सांगा, एक्सची व्हॅल्यू ग्रेटर दॅन इक्वल्स टू 0 आणि बोला वायची व्हॅल्यू लेस दॅन इक्वल्स टू 0. आता या पद्धतीच्या इक्वेशनमध्ये बघा, हे जे इक्वेशन आहेत याच्यात अशा पद्धतीने तुम्हाला विचारले जाते 3x + 9 लेस दॅन इक्वल्स टू 15. एकच व्हेरिएबल यूज केलं, इथं आपण काय म्हटलं बघा, 1 व्हेरिएबल, एकच व्हेरिएबल. मग अशा वेळेस काय करायचं, याला सॉल्व्ह करायचं. +9 तिकडे गेलेत काय होतात, म्हणजे 15 - 9, 3x लेस दॅन इक्वल्स टू 15 मधून 9 गेले, किती राहिले, एक्सची व्हॅल्यू 2 आणि 2 पेक्षा लहान, म्हणजे परत तुम्ही इथं काय करणार, 2 मधून एक लाईन काढणार आणि इकडच्या व्हॅल्यू घेणार. जसं या ठिकाणी अशा पद्धतीनं ही लाईन असेल तुमची x = 2, इकडच्या सगळ्या व्हॅल्यू तुम्ही घेणार. कळलं लागलं का. फक्त ज्याच्यामध्ये एक व्हेरिएबल आहे त्याला अशा पद्धतीनं सॉल्व्ह करायचं. ज्याच्यात x व्हेरिएबल असेल तर समजून चालायचं ती लाईन y ॲक्सिसला पॅरलल असेल. जर y व्हेरिएबल असेल तर समजून चालायचं ती लाईन पॅरलल कोणाला, x ॲक्सिसला. आता आपल्याला बघायचं बघा, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. इथं कोणतं व्हेरिएबल होतं, एकच व्हेरिएबल होतं, त्याला ग्राफवर कशा पद्धतीनं काढतात ते सांगितलं. मग अशाच पद्धतीनं बघायचं आपल्याला बघा, कोणाचं, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. म्हणजे या पद्धतीनं कसं, ax + by लेस दॅन c किंवा ax + by लेस दॅन इक्वल्स टू c किंवा ax + by ग्रेटर दॅन c किंवा ax + by ग्रेटर दॅन इक्वल्स टू c. मग अशा लाईनले जर आपल्याला ग्राफवर काढायचं असेल तर कशा पद्धतीनं काढायचं, तर याचं एक एक्झाम्पल बघा, की एक लाईन घेते मी बघा सगळ्या फॉर्मॅटमध्ये, या सगळ्या फॉर्मॅटमध्ये, ठीक आहे. तर या ठिकाणी त्या लाईनीचं इक्वेशन घेतलं आपण, 2x + 3y, एकदा लेस दॅन 6 घेतलं, एकदा 2x + 3y लेस दॅन इक्वल्स टू 6 घेतलं, एकदा काय घेतलं सांगा, 2x + 3y ग्रेटर दॅन इक्वल्स टू 6 घेतलं, ग्रेटर दॅन 6 घेतलं, त्याच्यानंतर 2x + 3y ग्रेटर दॅन इक्वल्स टू काय घेतलं, त्या ठिकाणी 6 घेतलं. आता आपल्याला काय करायचं, याचा ग्राफ काढायचा, बरोबर का. एकच निघते सगळ्याचा ग्राफ, एकच लाईन भेटते. कशा पद्धतीनं बघा, की या ठिकाणी अशा पद्धतीनं आपलं काय असेल, y ॲक्सिस, इथं असेल आपली x ॲक्सिस, हे असेल आपलं ओरिजिन. तर या ठिकाणी बघा आपल्याला काय करायचं, की 2 पॉईंट फाइंड करायचे जी या लाईनवरचे. मग ते कसे फाइंड करतात, एकदा काय करायचं बघा, एक्सची व्हॅल्यू 0 पुट करायची, बरोबर का. या इक्वेशनला असं न कन्सिडर करता काय करायचं, हे बुवा हे इक्वेशन आहे अशा पद्धतीनं कन्सिडर करायचं. आता काय करायचं, एकदा एक्सची व्हॅल्यू 0 ठेवायची, एकदा वायची व्हॅल्यू 0 ठेवायची. एकदा एक्सची जर व्हॅल्यू 0 ठेवली, ही टोटल टर्म झाली 0. 3 काय तर मल्टिप्लाय तिकडे गेल्याच्या नंतर मग 6/3 किती भेटतात, 2. एकदा आता वायची व्हॅल्यू काय ठेवायची, 0. वायची व्हॅल्यू जर 0 ठेवली तर 2 गुणिला तिकडे गेल्यावर मग एक्सची व्हॅल्यू किती येईल. झालं, तुम्हाला 2 पॉईंट भेटलेत. पहिला पॉईंट भेटला तुमचा 0,2, म्हणजे जे वाय ॲक्सिसवर इथं असेल 0,2, ओके. आणि एक काय तुमचा 3,0, कुठं असेल, इथं असेल एक्स ॲक्सिसवर 3,0. ही लाईन काय करायची, ड्रॉन करायची. ही लाईन काय करायची, ड्रॉन करायची. कळली. अजून आता पहा, मी तुम्हाला एक अशी सोपी टेक्निक आहे जी आपण डबल इंटरसेप्ट फॉर्ममध्ये म्हणतो. कोणतं इक्वेशन दिलं, असं दिलं आपल्याला, किती दिलं, 2x + 3y = 6. काहीच नाही करायचं, आपल्याला या फॉर्ममध्ये इक्वेशन आणायचं. कोणत्या फॉर्ममध्ये, x/a + y/b = 1. म्हणजे पलीकडच्या साईडनं 1 आणायचं. मग याच संख्येनं काय करायचं, पूर्ण इक्वेशनला डिवाइड करायचं. मग या ठिकाणी जर डिवाइड केलं तर बघा बरं काय येईल, 2/6 × x, 3/6 × y आणि 6 ने 6 डिवाइड केलं, ओके.
म्हणजे इथं काही बे एक बे बेत्रिक 6, 3 एक 3, 3 दोन्ही 6. याचा अर्थ आपली लाईन एक्स ॲक्सिसले 3,0 वर टच करते. आपली लाईन वाय ॲक्सिसले 0,2 वर टच करते. म्हणजे हे भेटते आपल्याला एक्स इंटरसेप्ट, हे भेटते वाय इंटरसेप्ट. या पद्धतीनं सुद्धा तुम्ही काय करू शकता, सॉल्व्ह करू शकता. काय अडचण आहे का? आता बघा मी असं म्हणू शकतो का की ज्या वेळेस तुमची लाईन तुम्हाला इक्वेशन दिलेले कोणत्या फॉर्ममध्ये, ax प्लस बी वाय प्लस सी. म्हणजे आता जर एखाद्या वेळेस तुम्हाला लाईनचं इक्वेशन या फॉर्ममध्ये दिलं, म्हणजे ज्यामध्ये सी ची व्हॅल्यू 0 आहे, म्हणजे ax प्लस बी वाय दिलं, तर समजून चालायचं तुमची जी लाईन आहे ही ओरिजिन मधून जाईल. ज्या वेळेस सी ची व्हॅल्यू 0, म्हणजे या पद्धतीने दिलं 3x प्लस 5y, लगेच समजून चालायचं आपली लाईन ओरिजिन मधून चालली. ज्याच्यात कॉन्स्टंटची टर्म 0, समजून चालायचं कुठून चालली. आता या ठिकाणी आपली लाईन ओरिजिन मधून जाणार आहे का? नाही. चालली का? नाही. मग ही लाईन काय करते, या प्लेनचे 3 पार्ट करते. किती पार्ट करते? पहिला पार्ट बघा, ही लाईन स्वतः या लाईनीवरचे जेवढे पण पॉईंट आहेत तेवढे एक पार्ट. दुसरा पार्ट काय की या लाईनीच्या पलीकडच्या साईडचा एक पार्ट, ज्याला आपण H1 म्हणू, आणि एक हे लाईनीच्या इकडच्या साईडचा पार्ट. बरोबर का? H2. कळलं लागलं का? लाईन किती पार्टमध्ये डिवाइड करते प्लेनले? 3 पार्टमध्ये. एक तर त्या लाईनवरचे सगळेच्या सगळे पॉईंट, एक तर लाईनच्या पलीकडच्या बाजूचा आपण ज्याला H1 म्हणलं, आणि इकडं काय म्हणलं, H2. आता आपल्याला जर याचं इन इक्वेशनचं जर ग्राफ काढायचं असेल तर याच्यात आपल्याला चेक करावं लागते ओरिजिन टेस्ट. काय चेक करावं लागते? आता ओरिजिन टेस्ट कशी चेक करायची? सपोज इकडचा पॉईंट आहे, बरोबर का? याची व्हॅल्यू एक तिकडं पहा, ही झाली तुमची इकडं ओरिजिन आहे या लाईनच्या, तर इकडं त्याला म्हणतात ओरिजिन साईड. काय म्हणतात त्याला? ओरिजिन साईड. आणि इकडं काय म्हणतात त्याला? नॉन ओरिजिन साईड. बरोबर का? आता मी या ठिकाणी बघा प्रत्येक इक्वेशन या ठिकाणी आपण स्टॅटिस्फाय करून पाहू की कोणत्या साईडनं ग्राफ निघते. आता या ठिकाणी काय म्हणलं, 2x प्लस 3y ची व्हॅल्यू 6 पेक्षा लहान पाहिजे, याचं सांगा लागलो पहिल्या याचं. मग या ठिकाणी काय करायचं, सिंपल फॉर्ममध्ये आपल्याला ग्राफ जर काढायचं असेल तर आपल्याला चेक करावं लागेल की ग्राफ ओरिजिन साईडला निघते का नॉन ओरिजिन साईडला निघते. मग अशा वेळेस काय करायचं, एक्सच्या आणि वायच्या जागी 0,0 पुट करायचे. मग इथं जर पुट केलं बघा, 0 2 × 0 0 प्लस 3 × 0, आणि 0 6 पेक्षा कसे येतं, लहान आहेत, आणि हे बरोबर आहे. बरोबर ना? मग अशा वेळेस आपला ग्राफ कोणत्या साईडनं असेल, ओरिजिन साईडनं असेल. कोणत्या साईडनं असेल? मग याचं आणि याचा ग्राफ एकच निघेल, फक्त याच्यामध्ये काय होईल, लाईनवरचे पॉईंट येणार नाही. बरोबर का? कारण की इथं इक्वल टू साईन वापरलं नाही, इथं कोणतं साईन वापरलं, इक्वल टू, म्हणून त्यावेळेस त्याच्यावरचे लाईनवरचे पॉईंट येतील. आता या इक्वेशनमध्ये जर मी व्हॅल्यू पुट केली 0,0, पहा बरं काय येईल, 2 × 0 प्लस 3 × 0 ग्रेटर दॅन 6, 0 प्लस 0 ग्रेटर दॅन 6. 0 6 पेक्षा मोठे आहेत का मोठे? याचा अर्थ हे काय आहे, चुकीचं आहे. मग हे जर चुकीचं येत असेल तर समजून चालायचं तुमचा ग्राफ कोणत्या साईडने निघाल, नॉन ओरिजिन साईडले. आता याच्यात आणि याच्यात काय फरक आहे, या ठिकाणी या लाईनीवरचे पॉईंट येणार नाहीत, आणि या ठिकाणी काय येईल तुम्हाला, त्या ठिकाणी त्या लाईनीवरचे पॉईंट त्या ठिकाणी काय करावे लागतील, इन्व्हॉल्व करावे लागतील. काय अडचण आहे का इथपर्यंत सांगा पटकन. अडचण असेल तर विचार, आहे का अडचण? पहा, LPP जी आहे ही काय आहे, ऑप्टिमायझेशन टेक्निक आहे, ज्याचा वापर कुठं केला जाते, जसं प्रोडक्शनमध्ये केला जाते, मॅनेजमेंटमध्ये केल्या जाते, प्लॅनिंगमध्ये केल्या जाते, आणि ट्रान्सपोर्टेशनमध्ये केल्या जाते. हे जे तुमचं LPP डेव्हलप झालं, हे कधी डेव्हलप झालं, ज्यावेळेस सेकंड वॉर झाला त्यावेळेस, म्हणजे ड्युरिंग सेकंड वॉर हे काय झालं, त्यावेळेस हे डेव्हलप झालं. कशा पद्धतीनं डेव्हलप झालं आणि का डेव्हलप झालं, कारण की त्यावेळेस काय झालं, युद्ध झाल्याच्या नंतर काहीतरी गोष्टीचं, जसं आता युद्ध चालू आहे आपल्या इकडं म्हणजे तिकडं, बरोबर ना, तर कशाचा तुटवडा पडायला लागला, ऑइलचा, बरोबर ना. तर त्या पद्धतीने मग त्यानं काय ठरवलं की बुवा कमीत कमी लिमिटेड रिसोर्समध्ये आपल्याला काय भेटलं पाहिजेत, मॅक्झिमम रिटर्न्स भेटलं पाहिजेत. बरोबर का? म्हणजे कमीत खर्चामध्ये मिनिमम कॉस्ट प्रोडक्शनमध्ये आपल्याला काय भेटलं पाहिजेत, मॅक्झिमम प्रॉफिट भेटलं पाहिजेत. यासाठी त्यानं काय केलं, LPP काय केलं, त्या ठिकाणी डेव्हलप झालं. मग ज्याच्यामध्ये बघा आता तुम्हाला काय विचारलं जातात, वर्ड प्रॉब्लेम, बरोबर का, ज्याच्यामध्ये बघा काही टर्म येतात, जसं आपण म्हणू शकतो त्या ठिकाणी
डिसिजन व्हेरिएबल आहे. ओके, त्याच्यानंतर तुमचं हे ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आहे. कोणतं फंक्शन आहे? ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आहे. त्याच्यानंतर तुमचे काय येतं? कन्स्ट्रेंट येतं. त्याच्यानंतर काय येतं? नॉन निगेटिव्ह कन्स्ट्रेंट येतं. आता याचं बघा, तुम्हाला डायरेक्ट कळल अशा पद्धतीनं काय देतो? एक्झाम्पल देतो. सपोज आपल्याला काय करायचं बघा, ब्रिक्स बनवायची. ब्रिक म्हणजे काय? वीट बनवायची, बरोबर का? कशापासून बनवायची? सिमेंट आणि त्याच्यात काय वापरायचं आपल्याला? सँड. ब्रिक बनवायची कशापासून बनवायची? सिमेंट आणि सँड पासून. तर मी असं म्हणा लागलो की 1 kg सिमेंटची किंमत 20 रुपये आणि 1 kg सँडची किंमत किती आहे? कन्सिडर करू आपण 6 रुपयाची, बरोबर का? मग ही वीट तयार करायची असेल तर कंडिशन आहेत काही की बा त्या वीटचं वजन म्हणजे ब्रिक्सचं वेट जे हे 5 किलोपेक्षा कमी नसलं पाहिजे, बरोबर का? म्हणजे काय? मिनिमम 5 किलो असलं पाहिजे. मिनिमम 5 म्हणजे काय? 5ही चालते आणि 5 पेक्षा कसं असलं पाहिजे? जास्त असलं पाहिजे, बरोबर का? ब्रिक्सचं जे वेट आहे हे 5 कमीत कमी असलं पाहिजे. 5ही चालते, 5.5 चालते, 6 चालते, 10 चालते, 12 चालते. कळायला लागलं का? 5 पेक्षा मोठं कितीही चालते. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे तुमचं सिमेंटचं प्रमाण आहे, सिमेंट ही कमीत कमी 4 किलो असली पाहिजे. किती असली पाहिजेत? या ठिकाणी काय येईल तुमचं? असं ग्रेटर दॅन 4. त्याच्यानंतर सँडचं प्रमाण 2 किलोपेक्षा जास्त नसलं पाहिजे. रेतीचं प्रमाण 2 किलोपेक्षा जास्त नसलं पाहिजे. मग या ठिकाणी काय येईल तुमचं? सँड. ओके, 2 किलोपेक्षा जास्त नसलं पाहिजे. 2 चालते, 2 पेक्षा कमी पण चालते. ओके, आता आपण सिमेंटही वापरा लागलो, सँडही वापरा लागलो. प्रत्येक याच्यात 4 किलो कमीत कमी पाहिजे. जास्तीत जास्त किती चालते? त्याच्यानंतर सँडचं प्रमाण 2 किलो आणि 2 किलोपेक्षा कसं असलं पाहिजे? कमी असलं पाहिजे. मग आपण म्हणू शकतो का की सिमेंटचं प्रमाण 100% 0पेक्षा मोठंच असलं पाहिजे. 0 आणि 0पेक्षा. त्याच्यानंतर सँडचं प्रमाण 0 आणि 0पेक्षा कसं असलं पाहिजे? पॉझिटिव्ह. कारण की निगेटिव्हमध्ये थोडी वापरणार तुम्ही. वजा 1 किलो सँड वापरणार, वजा 2 किलो सिमेंट वापरला, असं होणार आहे का? नाही. शक्य आहे का ते? नाही. मग आता याच्यात पाहत आपल्याला काय करायचं नेमकं की कमीत खर्चामध्ये क्वालिटीवाली आपल्याला वीट बनवायची. मग ज्याच्यामध्ये आपण कन्सिडर करायला लागलो की बा आपण लेट या ठिकाणी काय x1 kg सिमेंट अँड x2 kg सँड इज यूज इन 1 ब्रिक. एका ब्रिकसाठी आपण काय वापरायला लागलो? x kg. आपल्याला थोडी माहिती आहे, बरोबर ना? इथं कंडिशन दिलं की बा 4 पेक्षा पाहिजे, 2 पेक्षा. मग आपण कन्सिडर काय केलं की बा एक ब्रिक बनवायसाठी आपण x1 kg सिमेंट वापरायला लागलो आणि x2 kg काय वापरायला लागलो? सँड वापरायला लागलो. मग तुमचं जे ऑब्जेक्टिव्ह फंक्शन बनल म्हणजे कमीत कमी खर्च लागला पाहिजे. मग मला सांगा की जर त्या ठिकाणी 1 किलो सिमेंटची किंमत 20 रुपये, तर आपण एक वीट बनवायसाठी किती किलो वापरायला लागलो? मग त्याची पूर्ण प्राइस काय होईल? सिमेंटची 20 गुणिला x1. 1 किलो वापरली तर 20, 2 किलो वापरली तर 20 दोन्ही 40, 3 किलो वापरली तर 20 त्रिक 60. मग x1 किलो वापरली तर काय होईल? 20 गुणिला x1. सिमिलरली जर तुम्ही सँड वापरली तर 1 किलो सँडची किंमत किती आहे? 6. तर अशा x2 kg ची किती येईल? 6x2. मग एवढी प्राइस आपल्याला लागली वीट बनवण्यासाठी. मग हे फंक्शन आपल्याला काय करावं लागेल? मिनिमाइज करावं लागेल. मिनिमाइज काय? कमीत कमी खर्च लागला पाहिजे आणि क्वालिटीची वस्तू त्या ठिकाणी बनली पाहिजे. आता या ठिकाणी बघा, आता काही वापरलं. पहिली कंडिशन काय होती की बा ब्रिक्सचं वजन तुमचं कमीत कमी 5 किलो पाहिजेत. मग मी म्हणू शकतो की बा ज्याच्यामध्ये x1 कोणाचं प्रमाण आहे? सिमेंटचं. त्याच्यानंतर x2 कोणाचं आहे? हे 5 आणि 5 पेक्षा कसं असलं पाहिजे? जास्त. त्याच्यानंतर सिमेंटचं प्रमाण 4 आणि 4 पेक्षा कसं असलं पाहिजे? मग सिमेंट कशाने दाखवली? x1 ग्रेटर दॅन इक्वल्स टू 4. आणि तुमची जी रेती आहे जास्तीत जास्त किती असली पाहिजे? 2 किलो. म्हणजे त्या ठिकाणी x2 ची व्हॅल्यू लेस दॅन इक्वल्स टू काय आली पाहिजे? मग हे x1 ग्रेटर दॅन इक्वल्स टू 0 आणि y1 ग्रेटर दॅन इक्वल्स टू 0. कारण की सिमेंट आणि सँड आपण निगेटिव्हमध्ये घेणार हो का? नाही.
मग आता तुम्हाला सांगायचं बघा डिसिजन व्हेरिएबल काय असते. जसं या ठिकाणी डिसिजन व्हेरिएबल कोण आहे, सिमेंटचं वजन x1 kg आणि सँडचं वजन किती x2 kg. म्हणजे तुम्ही किती किलो सिमेंट घेणारा आणि किती किलो सँड घेणारा ते हे याला म्हणतात डिसिजन व्हेरिएबल. त्याच्यानंतर काय असते ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. काय कमीत कमी खर्च लागला पाहिजे तर हे झालं तुमचं ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. याला काय म्हणतात ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. ते ऑब्जेक्टिव्ह फंक्शनमध्ये एक तर मिनिमाइज पण असू शकते आणि मॅक्झिमाइज पण असू शकते. ठीक आहे. त्याच्यानंतर कन्स्टेंट काय असतात, ज्या गिव्हन कंडिशन येतात त्याला म्हणतात कन्स्टेंट. जसं त्या ब्रिक्सचं वजन कमीत कमी 5 किलो पाहिजे, ही पहिली कंडिशन, याला म्हणतात कन्स्टेंट. ही झाली आपली दुसरी कंडिशन, त्याला पण कन्स्टेंट म्हणतात. ही झाली आपली तिसरी कंडिशन. तर हे जे तिन्ही येतं याला काय म्हणतात कन्स्टेंट. आणि राहिलं 4 नंबरचं तर याला म्हणतात नॉन निगेटिव्हिटी कन्स्टेंट. काय म्हणतात नॉन निगेटिव्ह कन्स्टेंट. काय अडचण आहे का, कळालं का. मग अशा पद्धतीनं तुम्हाला डिसिजन व्हेरिएबल, ऑब्जेक्टिव्ह फंक्शन, कन्स्टेंट आणि नॉन निगेटिव्ह कन्स्टेंट काय असते कळालं. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं बघा, काय बघायचं, सोल्युशन ऑफ LPP. काय बघायचं, सोल्युशन ऑफ LPP. मग आता सोल्युशन ऑफ LPP नेमकं काय असते, की जसं या डिसिजन व्हेरिएबलच्या जेवढ्या पण व्हॅल्यू असतील, ज्या त्या इक्वेशनला काय करत असेल सॅटिस्फाय करत असतील, तर त्याला म्हणतात त्याचं सोल्युशन. त्याच्यानंतर फिजिबल सोल्युशन कशाला म्हणतात, फिजिबल सोल्युशन. मग जेवढ्या पण व्हॅल्यू भेटतील एक्स आणि वायच्या, या सगळ्याच्या सगळ्या कन्स्टेंटले जर सॅटिस्फाय करत असतील, सगळ्याच्या सगळ्या कन्स्टेंटले, तर त्याला म्हणतात त्याचं फिजिबल सोल्युशन. बरोबर का. त्याच्यानंतर काय आहे तुमचं ऑब्जेक्टिव्ह सोल्युशन. बरोबर ना. ऑब्जेक्टिव्ह सोल्युशन म्हणजे काय, आता सपोज आपल्याला एखादा ग्राफ काढला, आपण या पद्धतीनं ग्राफ काढला, या ठिकाणी जर सपोज आपल्याला फंक्शनची मॅक्झिमम व्हॅल्यू भेटत असेल, हे झालं तुमचं फिजिबल सोल्युशन आहे पूर्ण. हे सपोज कॉमन रिजन या लागलं त्या तिन्ही कन्स्टेंटचं, जेवढे पण कन्स्टेंट दिलं त्याचं कॉमन रिजन या लागलं, तर हे असतात त्याचे कॉर्नर पॉईंट्स. काय असतात त्याचे. मग ऑब्जेक्टिव्ह सोल्युशन म्हणजे काय, एक तर फंक्शनची कोणत्या तरी व्हर्टेक्सवर मॅक्झिमम व्हॅल्यू भेटणार आहे किंवा त्या ठिकाणी काय भेटणार आहे तुम्हाला मिनिमम व्हॅल्यू भेटणार आहे. मग ऑब्जेक्टिव्ह सोल्युशन म्हणजे काय, या व्हॅल्यू पैकी एखादी व्हॅल्यू एक्स आणि वायची अशी असेल ज्या ठिकाणी फंक्शनची मॅक्झिमम व्हॅल्यू असू शकते आणि मिनिमम पण व्हॅल्यू असू शकते, त्या व्हॅल्यूला काय म्हणतात त्याचं ऑब्जेक्टिव्ह सोल्युशन. काय म्हणतात त्याला. आता पहा याच्यात अजून एक कंडिशन अशी आहे की जर तुम्हाला एखाद्या LPP प्रॉब्लेम दिलं, सपोज या ठिकाणी एक कोणतंही फंक्शन आहे आणि या ठिकाणी व्हॅल्यू सपोज आपल्याला भेटत असेल, या ठिकाणी सपोज आपल्याला व्हॅल्यू भेटत असेल, अजून एक लाईन काढतो अशा पद्धतीनं. ठीक आहे. हे आता या ठिकाणी जर आपल्याला व्हॅल्यू C ठिकाणी आणि D ठिकाणी दोन्ही ठिकाणी जर व्हॅल्यू सेम भेटत असेल, मग ते मॅक्झिमाइज असो का मिनिमाइज असो, या ठिकाणी आणि या ठिकाणी जर दोन्ही सेम व्हॅल्यू भेटत असतील तर समजून चालायचं त्या LPPचे सोल्युशन इन्फिनिटी येतं. किती येतं, इन्फिनिटी. मग हे जेवढे पण पॉईंट येते त्याचे सोल्युशन आहेत आणि त्याच्यावर किती पॉईंट असतात, इन्फिनिटी पॉईंट असतात. काय अडचण आहे का इथपर्यंत, हे कळालं. सोल्युशन काय असते, फिजिबल सोल्युशन, ऑब्जेक्टिव्ह सोल्युशन. त्याच्यानंतर काय असते फिजिबल रिजन. आता या ठिकाणी हे जे रिजन दाखवलं आपण, सगळ्या कॉन्स्टंट ज्यावेळेस काढतो आपण, सगळेच्या सगळे इन इक्वेशन काढतो, त्याचं जे कॉमन रिजन येते त्याला काय म्हणायचं फिजिबल रिजन. काय म्हणायचं त्याला फिजिबल रिजन. आता महत्त्वाचा पार्ट असा की आपल्याला बघायचं बघा कॉन्व्हेक्स सेट कशाला म्हणतात. काय बघायचं, कॉन्व्हेक्स सेट. जसं या ठिकाणी बघा, या ठिकाणी आपण म्हणलं की बुवा यस हे काय आहे, सेट ऑफ पॉईंट आहे. यस काय आहे, सेट ऑफ पॉईंट्स. म्हणजे प्लेनमध्ये इन्फायनाईट पॉईंट येतं ज्याच्यामध्ये बघा A आणि B दोन वेगवेगळे पॉईंट येतं, डिस्टिंक्ट पॉईंट येतं. आणि जर मी या सेगमेंट AB ले जोडलं आणि ते पूर्णच्या पूर्ण यस मध्ये येत असेल त्यावेळेस त्या सेटले काय म्हणतात कॉन्व्हेक्स सेट. जसं या ठिकाणी आपण म्हणलं या सर्कलमधले सगळेच्या सगळे पॉईंट यसच्या अंडरमध्ये येतात. बरोबर का. आणि याच्यात कुठंतरी A आणि B नावाचा पॉईंट आहे आणि याला जर मी जोडलं आणि ते पूर्णच्या पूर्ण त्या डायग्राममध्ये येत असेल, पूर्णच्या पूर्ण यसमध्ये येत असेल, तर त्यावेळेस त्याला काय म्हणायचं, मग याला म्हणतात कॉन्व्हेक्स सेट. अजून या ठिकाणी याच्यातही कोणता पॉईंट घेतला, इथला, हे जर कोणताही जोडला
तर हे कशात येते कॉन्वेक्स सेट. आता जर मी घेतला या ठिकाणी अशा पद्धतीनं इथलचा आणि इथलचा पॉईंट जर जोडला पूर्णच्या पूर्ण त्या डायग्राममध्ये येते का? हा पार्ट कशात येते? येते का? बाहेर यायला लागला ना, तर त्यावेळेस ते कॉन्वेक्स सेट होत नाही. तर कॉन्वेक्स सेट पण मध्ये पण दोन टाईप येतं. कॉन्वेक्स सेटमध्ये एक तर येऊ शकतं तुमचं बाउंडेड, जसं ही डायग्राम, पहिली डायग्राम आणि दुसरी डायग्राम बाउंडेडमध्ये येते, म्हणजे पूर्णच्या पूर्ण क्लोज पॉलिगॉन असते. अजून एक एक्झाम्पल झालं तर हे बघा या पद्धतीने, ओके, क्लोज पॉलिगॉन. आणि एक असते तुमची 2 नंबरले बघा अनबाउंडेड, म्हणजे त्याच्या बाउंड्रीज कशा असतात? फ्री असतात. कशा? अशा पद्धतीने. हे पहा वरचा पूर्ण पार्ट ओपन आहे, तर याला काय म्हणतात? अनबाउंडेड कॉन्वेक्स सेट. याला काय म्हणतात? बाउंडेड कॉन्वेक्स सेट. त्याच्यानंतर पॉलिगॉन कॉन्वेक्स सेट. ज्या वेळेस एखाद्या रिजनची बाउंड्रीज, एखाद्या कॉन्वेक्स सेटची बाउंड्रीज स्ट्रेट लाईन पासून जर बनत असेल त्यावेळेस त्याला काय म्हणतात? पॉलिगॉनल कॉन्वेक्स सेट. काय अडचण आहे का? यानंतर बघा तुमचे शेवटचे जे थेरम होते की बुवा त्याचं म्हणणं असं होतं की बुवा तुमचं जेवढे पण सोल्युशन येतं, सपोज तुमचे जेवढे पण सोल्युशन येतं, मग कोणतेही गिवन LPP असेल त्याचं जे सोल्युशन आहे हे तुमचं काय असेल? फिजिबल सोल्युशन जे ते कशात असते? कॉन्वेक्स सेटमध्ये असते. कशात असते? कॉन्वेक्स सेट. जेवढे पण LPPचे प्रॉब्लेम येतं त्याचे सोल्युशन कशात असतात? कॉन्वेक्स सेटमध्ये असतात. म्हणजे काय? कोणतेही जर 2 पॉईंट जोडले तर ते पूर्णच्या पूर्ण त्या डायग्राममध्ये असतात, म्हणजे त्या पॉईंट मध्ये असतात. बरोबर का? त्याच्यानंतर 2 नंबरचा थेरम असा होता की जर तुमची ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आहे, ऑब्जेक्टिव्ह फंक्शन जे तुम्हाला मॅक्झिमाइज करायचं असेल किंवा मिनिमाइज करायचं असेल, तर हे कोणत्या तरी एखाद्या पॉईंट तरी असा असतो ज्या ठिकाणी फंक्शनची तुम्हाला मॅक्झिमम व्हॅल्यू भेटेल किंवा मिनिमम व्हॅल्यू भेटेल. एखादा तरी असा पॉईंट असतो ज्या ठिकाणी तुमचं फंक्शन एक तर मॅक्झिमाइज होईल किंवा मिनिमाइज होईल. हे 2 थेरम तुमचे महत्त्वाचे होते. आता या छिपा पूर्णच्या पूर्ण तुमची त्या चॅप्टरची थेरी झाली. आता याच्यावर आधारित बघा आपल्याला काय करायचे? क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. पहा याच्यावर आधारित क्वेश्चन कशा पद्धतीने विचारले जाऊ शकतं. पहा पहिलं क्वेश्चन काय आपल्याला काय विचारलं? त्याची मिनिमम व्हॅल्यू कुठं निघते ते विचारलं. ऑब्जेक्टिव्ह फंक्शन काय दिलं तुम्हाला? Z = 10x + 25. त्याच्यानंतर कंडिशन तुम्हाला कॉन्स्टंट दिलेलं येतं. सब्जेक्ट टू द कॉन्स्टंट एक्सची व्हॅल्यू काय पाहिजे? 0 पेक्षा मोठी पाहिजे, 0 आणि 0 पेक्षा मोठी, आणि 3 आणि 3 पेक्षा कशी पाहिजेत? लहान पाहिजे. इथं वायची व्हॅल्यू 0 आणि 0 पेक्षा मोठी पाहिजेत आणि 3 आणि 3 पेक्षा कशी पाहिजेत? लहान. आणि x + y > काय पाहिजेत? 5. तर तुम्हाला सांगितलं जेवढे पण इन इक्वेशन दिले त्याला इक्वेशनच्या फॉर्ममध्ये लिहा, त्याची लाईन काढा, त्याचं कॉमन रिजन कोणतं भेटते ते फाइंड करा. जसं या ठिकाणी आता आपण म्हणू शकतो की x ची व्हॅल्यू > 0 पाहिजे, बट x ची व्हॅल्यू 3 आणि 3 पेक्षा कशी पाहिजेत? लहान पाहिजेत. त्याच्यानंतर y ची व्हॅल्यू > 0 पाहिजेत आणि y ची व्हॅल्यू 3 आणि 3 पेक्षा कशी पाहिजेत? लहान पाहिजे. आणि या ठिकाणी बघा x + y > 5. तर आता काय करा की लाईन काढायची असेल तर कन्सिडर करा की बुवा इन इक्वेशनचं साईन काढून टाका, तिथं काय लिहा? इक्वल टूचं साईन. जसं हे बनल तुमचं x = 0, x = 3, y = 0, y = 3 आणि x + y = काय? 5. आता काय करायची? लाईन ड्रॉ करायची. तर या ठिकाणी बघा अशा पद्धतीने असेल तुमचं एक, ही असेल तुमची x ॲक्सिस, हे असेल तुमचं ओरिजिन आणि हे असेल हे, आणि हे सांगते की तुमचं सोल्युशन कोणत्या क्वाड्रंटमध्ये असेल. x ची व्हॅल्यू > 0, y ची व्हॅल्यू > 0 आणि कुठं होते? फक्त फर्स्ट क्वाड्रंटमध्ये होते. ओके, म्हणजे या ठिकाणी आता तुमची x ची व्हॅल्यू > 0 म्हणजे इकडचं सोल्युशन असेल. ओके, अशा पद्धतीनं काढलं. त्याच्यानंतर आता काय म्हणते? एक लाईन काढा x = 3. काय सांगितलं? एक x = 3 ही लाईन अशा पद्धतीनं असेल, 3 मधून जाईल आणि y ॲक्सिसले काय असेल? पॅरलल असेल. आता काय म्हणते? 3 आणि 3 पेक्षा लहान पाहिजे. या ठिकाणी काय इकडं काय येतील तुमचे 2, इथं येतील 1, मग तुमचं सोल्युशन इकडच्या साईडला असेल अशा पद्धतीने. बरोबर का? ओके, काढली 2 नंबरची लाईन. त्याच्यानंतर हे y > 0 फर्स्ट क्वाड्रंटमध्येच, म्हणजे इकडच्या साईडला असं वरी सोल्युशन असेल तुमचं. ओके, हे काढलं तुमचं सोल्युशन.
आता काय म्हणते y इक्वल्स टू 3, या ठिकाणी असेल तुमचं लाईन अशा पद्धतीनं, ही लाईन असेल तुमची y इज इक्वल्स टू 3, पण y ची व्हॅल्यू 3 आणि 3 पेक्षा कशी लहान. या ठिकाणी हे झालं तुमचं सोल्युशन. इथं काय असेल तुमचं रे 0,3. ओके, इथं असतील तुमचे 2, इथं असतील 1. ओके, काय अडचण आहे का? सोल्युशन पहा तुमचं निघा लागलं. हे पहा, हे सध्या तर हे कॉमन रिजन भेटलं. अजून बघा आता, अजून कोणती लाईन राहिली? x प्लस वाय इज इक्वल्स टू 5. मग आता ही जर लाईन काढायची असतील तर इथं असतील तुमचे 5, इथं पण असतील तुमचे 5. मग लाईन काढायची असेल तर तुम्हाला सांगितलं यालाच काय करायचं, 5 ला डिवाइड करायचं. मग इथं काय होईल, x/5 y/5 इज इक्वल्स टू x इंटरसेप्ट भेटला 5. बरोबर का? लाईन x ॲक्सिसला कुठं टच होईल 5,0 वर आणि y ॲक्सिसला कुठं टच होईल 0,5 वर. मग या ठिकाणी अशा पद्धतीने तुमची लाईन निघेल. ओके, परत पहा, हे सोल्युशन इकडं वरी खाली अशा पद्धतीने निघा लागला. बरोबर ना? आता नेक्स्ट आपल्याला फाइंड करायचं की याचं सोल्युशन कोणत्या साईडले, ओरिजिन साईडले का नॉन ओरिजिन साईडले. मग आपण काय करतो, या ठिकाणी व्हॅल्यू पुट करतो. कोणती व्हॅल्यू पुट करतो? 0,0. या ठिकाणी पुट केली 0 + 0 > 5. इथं काय 0 > 5. बरोबर का चूक? चूक आहे. बरोबर ना? 0 5 पेक्षा मोठे आहेत का? मग हे याचं सोल्युशन कोणत्या साईडला येईल, नॉन ओरिजिन साईड. मग हे जे रिजन भेटायला लागलं बघा, A B C, हे भेटायला लागलं तुमचं कॉमन रिजन. कोणतं रिजन भेटायला लागलं? कॉमन रिजन. आता काय करायचं तुम्हाला, या तिन्ही व्हर्टायसेसचे कोऑर्डिनेट फाइंड करायचे. बरोबर का? हे फाइंड करून याच्यामध्ये काय करायचं, फक्त या ऑब्जेक्टिव्ह फंक्शनमध्ये व्हॅल्यू पुट करायची. ज्याची सगळ्यात कमी येईल ते तुमचं काय असेल, ॲन्सर असेल. मग आता या ठिकाणी याचे जर कोऑर्डिनेट फाइंड करायचे असतील तर या दोन इक्वेशनला सायमल्टेनियसली सॉल्व्ह करावं लागेल. कोणती लाईन आहे? एक आहे x = 3 आणि ही दुसरी लाईन कोणती आहे, x + y = 5. मग x ची व्हॅल्यू 3 पुट करा. 3 + y = 5 + 3 तिकडे गेलेत. y ची व्हॅल्यू किती भेटली, म्हणजे याचे कोऑर्डिनेट काय भेटले तुम्हाला 3,2. आता याचे जर कोऑर्डिनेट काढायचे असेल तर बघा, ही 3 आहे आणि अशी 3 आहे. याचा अर्थ हे कोऑर्डिनेट काय तर 3,3. आता हे पहा, ही लाईन म्हणजे कोणती, y = 3 आणि या ठिकाणी ही लाईन x + y = किती 5. y ची व्हॅल्यू 3 पुट करा, काय भेटेल सांगा, x + 3 = 5 + 3 तिकडे गेलेत. म्हणजे काय भेटेल आपल्याला, कोऑर्डिनेट काय भेटेल 2,3. आता व्हॅल्यू उचलायचे ह्या 3 आणि या ऑब्जेक्टिव्ह फंक्शनच्या जागी पुट करायचं. काय येईल आन्सर सांगा. आता या ठिकाणी जर पुट केलं आपण, पहिले पुट करू आपण 3,2. सांगा बरं काही ऑब्जेक्टिव्ह फंक्शन काय आपलं, z = 10x + 25y. z ची व्हॅल्यू आपण काढायला लागलो ए ठिकाणी. काही 10 × x च्या जागी किती येतील 3 आणि 25 × 2, 10 × 3 30 आणि 25 दोन्ही किती होतात, बरोबर का? आणि टोटल आन्सर किती येते 80. त्याच्यानंतर झेडची व्हॅल्यू बी वर किती येईल, 10 × 3 30 आणि 25 × 3 30 अधिक किती होतात 105. आता काढायची 2,3 वर, म्हणजे काय येईल 10 × 2 अधिक 25 × 3, 10 2 20 आणि 25 त्रिक किती येते 95. तर सगळ्यात कमी व्हॅल्यू कोणती यायला लागली, एक यायला लागली 80, एक यायला लागली 105 आणि एक यायला लागली 95. कोणती यायला लागली सगळ्यात कमी 80. म्हणजे त्या ठिकाणी ऑप्शन बी तुमचं काय आलं असतं, करेक्ट आलं असतं. कळलं लागलं? म्हणजे फक्त तुम्हाला काय करायचं, लाईनचे ग्राफ काढायचे, जे कॉमन रिजन यायला लागलं त्याचे व्हर्टायसेस काढायचे. जसं बघा हे प्रॉब्लेम मिनिममसाठी विचारलं, मिनिमम व्हॅल्यू, तसंच प्रॉब्लेम बघा तुम्हाला कोणतं विचारलं, मॅक्झिमम. ओके, सेम याच पद्धतीनं ग्राफ काढायचे आणि व्हॅल्यू काढायचे, करू सॉल्व. ठीक आहे. आता काय विचारलं तुम्हाला बघा, एक तुम्हाला फंक्शन दिलेलं ऑब्जेक्टिव्ह फंक्शन जे काय करायचं तुम्हाला मॅक्झिमाइज करायचं. त्याच्यानंतर तुम्हाला सब्जेक्ट टू द कन्स्टंट दिलेलं येतं आणि ते जे कॉमन रिजन बनल तुमचं ते कोणत्या आकाराचं बनल, जसं ट्रँगल बनल, पेंटॅगोन बनल का स्क्वेअर बनल का क्वाड्रिलॅटरल बनल. सिम्पल आहे की जे पण इक्वेशन दिलं तुम्हाला सांगितलं आता की त्याला डबल इंटरसेप्ट फॉर्ममध्ये कन्वर्ट करा. अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला आन्सर निघते. आता या ठिकाणी बघा x ची व्हॅल्यू y ची व्हॅल्यू > 0, याचा अर्थ फर्स्ट क्वाड्रंटमध्येच असणार आहे. ओके, आता आपल्याला काढायचं ही लाईन कुठे टच करते,
एक्स ॲक्सिसले आणि वाय ॲक्सिसले. कशा पद्धतीनं सांगितलं या ठिकाणी इक्वेशन काय तुमचं 8x + 5y ≤ 60. 16नंच काय करायचं त्या ठिकाणी डिवाइड करायचं. 16 जर डिवाइड केलं तर या ठिकाणी बघा काय येणार, इथं 60, इथं येईल 5/60, इथं काय येईल तुमचं 1. 4 दोन्ही किती होतात 8. त्याच्यानंतर 4 1 4 उरले किती 2, 4 5. आता यात 2नं जर याले भागलं तर हे होतात 7.5. ओके. आणि यांना 5नं जर भागलं तिथं काय येतात 12 5 60. म्हणजे या ठिकाणी बघा y/12 = 1. म्हणजे ही लाईन इथं टच होईल 7.5 वर आणि या ठिकाणी कुठं टच होईल 0,12 वर. ठीक आहे, ही लाईन काढली. ओके. काय लाईनीचं इक्वेशन सांगा, 8x + 5y = 60. आता याचं सोल्युशन ओरिजिन साईडले का नॉन ओरिजिन साईडले ते चेक करायचं. मग व्हॅल्यू काय पुट करायची 0,0 पुट करून टाका. इथं जर व्हॅल्यू पुट केली 8 × 0 0 आणि 5 × 0 0. 0 60पेक्षा लहान आहेत, याचा अर्थ हे बरोबर आहे. याचा अर्थ आपलं सोल्युशन कोणत्या साईडने, ओरिजिन साईडने, इकडच्या साईडने आपलं सोल्युशन आहे. आणि हे आपली x ≥ 0 आणि हे असेल आपलं y ≥ 0. एक लाईन काढली. आता ही लाईन काढायची. सांगा काय येईल 4x + 5y = 40. 40 पूर्ण इक्वेशनले काय करा डिवाइड. म्हणजे काय येणार, इथे येईल 40, इथे येईल 40 आणि 40 40 डिवाइड केल्यावर आन्सर काय येईल, इथं 4 10 40, इथं कितीचा भाग जाते 8चा. बरोबर ना. म्हणजे काय येईल x/10 + y/8 = बरं. आता x ॲक्सिसला कुठे टच कराल 10,0 वर. म्हणजे इकडं असतील तुमचे हे, इथं असेल तुमचं 10,0 आणि हे काय असेल तुमचं 0,8. याच्यापेक्षा खाली असेल 12पेक्षा खाली असेल अशा पद्धतीनं. ओके. आता जर याचं सोल्युशन जर काढलं आपण म्हणजे कोणत्या साईडला येते, ओरिजिन साईडले का नॉन ओरिजिन साईडले. 0,0 पुट केलं तर 0 लहान होतात 40पेक्षा, बरोबर आहे. याचा अर्थ याचं पण सोल्युशन कोणत्या साईडले, ओरिजिन साईडले. पहा, पहिलं आलं तुमचं x > 0 म्हणजे याच्या वरच्या व्हॅल्यू, y > 0 म्हणजे इकडच्या व्हॅल्यू. ओके. नंतर तुम्ही याचं फाइंड केलं, याचं पण आन्सर कोणत्या साईडला आलं, ओरिजिन साईडले. याचं पण काढलं ओरिजिन साईडले. म्हणजे कॉमन रिजन या लागलं बघा, ते तुमचं हे या लागलं. आणि ही डायग्राम काय बनते सांगा बरं, ही ट्रँगल बना लागली का, नाही. ही पेंटॅगॉन बना लागली का 5 बाजूवाली, नाही. त्याच्यानंतर ही स्क्वेअर बना लागली का, नाही. हे बना लागलं क्वाड्रिलॅटरल. स्क्वेअर म्हणजे काय, सगळ्या बाजू सारख्या असल्या पाहिजे. सारख्या भेटायला लागल्यात का, नाही. मग ही डायग्राम कोणाची बना लागली, क्वाड्रिलॅटरलची, चौकोनाची. कळा लागलं. आता सेम तुम्हाला प्रॉब्लेम काय दिला की मॅक्झिमाइज करायचं त्या व्हॅल्यूले. ऑब्जेक्टिव्ह फंक्शनले काय करायचं, मॅक्झिमाइज. म्हणजे तुम्हाला ग्राफ काढायचे. या ठिकाणी ग्राफ जर काढायचं असेल तर तुम्हाला कळालं कशा पद्धतीने ग्राफ काढायचे. सांगा पहिली लाईन कोणती तुमची, 3x + y ≤ 18. म्हणजे काय करावं लागेल या ठिकाणी हे इक्वेशन घेतलं 3x + y = 18. तर 18नंच काय करायचं, काय होईल सांगा, इथं होईल 3 × 18, इथं होईल y/18 आणि इथं काय होईल. म्हणजे पहिली लाईन तुमची कुठं निघेल, इथं निघेल 6,0 0,18 अशा पद्धतीनं लाईन निघेल. ओके. मग याचं जर आपण सोल्युशन काढलं कोणत्या साईडला येते तर ते कसं काढलं लागेल, आपल्याला काय करावं लागेल, x आणि yची व्हॅल्यू काय पुट करावं लागेल 0,0 पुट करा. 0 + 0 0 0 18पेक्षा कसं येतं, लहान येतं. याचा अर्थ याचं सोल्युशन कोणत्या साईडले, ओरिजिन साईडले. त्याच्यानंतर x ची आणि yची व्हॅल्यू > 0 म्हणजे काय, फर्स्ट क्वार्टरमध्ये. आता राहिला कोणता ग्राफ तुमचा, x ची व्हॅल्यू <= 4 म्हणजे ग्राफ कोणता काढला लागेल तुम्हाला, x ची व्हॅल्यू = 4. मग इथं कुठतरी तुमचे 4 असतील असे. ही झाली तुमचा ग्राफ कोणाचा, x = 4चा. याचं सोल्युशन काही <= 4 म्हणजे इकडच्या साईडनं तुमचं सोल्युशन असेल. सध्या तर कॉमन रिजन हे भेटायला लागले, हे क्वाड्रिलॅटरल. बरोबर ना. नंतर आता काय करणार सांगा, आता कोणता ग्राफ राहिला, y ची व्हॅल्यू <= 6. मग या ठिकाणी असेल तुमचं सपोज y ची व्हॅल्यू <= 6, y ची व्हॅल्यू <= 6. आता तुम्हाला काय विचारलं, त्या फंक्शनची मॅक्झिमम व्हॅल्यू विचारली. मग तुमचं जे कॉमन रिजन या लागलं ती ही डायग्राम या लागली कोणती, इथं एक ए, एक हे बी, एक या लागलं हे सी, एक या लागलं हे डी आणि हे या लागलं एक ई.
हे कोऑर्डिनेट आपल्याला माहिती आहे, हे कोऑर्डिनेट काय येईल तुमचा 0,6, हे कोऑर्डिनेट माहिती आहे आपल्याला काय येईल 4,0, हे कोऑर्डिनेट माहिती आहे आपल्याला काय येईल 0,0. आता तुम्हाला कोणते फाइंड करायचे, एक सी वरचा काढायचा म्हणजे काय, या दोन लाईनले सॉल्व्ह करायचं. कोणत्या 3x + y = 18 आणि x = 4. करा बरं सॉल्व्ह. x = 4 आणि दुसरी लाईन कोणती तुमची 3x + y = 18. करा पुट. 3 × 4 + y = 18. 4 त्रिक 12 + y = 18. y ची व्हॅल्यू किती भेटायला लागली, म्हणजे x ची व्हॅल्यू 4 तर y ची व्हॅल्यू किती, म्हणजे कोऑर्डिनेट काय भेटायला लागले 4, त्याच पद्धतीने आता या लाईनला काय करायला लागेल तुम्हाला, y = 6 आणि काय 3x + y = 18. 3x + 6 = 18 + 6 तिकडे गेलेत, 18 मधून 6 गेले, किती राहिलेत 12. x ची व्हॅल्यू किती यायला लागली 4, म्हणजे x ची व्हॅल्यू 4 तर y ची व्हॅल्यू किती 6. आता या 5 ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, व्हॅल्यू फाइंड करावी लागेल. पहिले करू या ए ठिकाणी, म्हणजे सरळ सरळ काय येईल ती 0 + 0 किती येणार 0. आता कुठं व्हॅल्यू फाइंड करायची आपल्याला, या ठिकाणी बी ठिकाणी, म्हणजे झेडची व्हॅल्यू बी ठिकाणी, म्हणजे काय आहे तुमचं ऑब्जेक्टिव्ह फंक्शन 3 × काय पुट करावं लागेल 4 + 5 × 0, म्हणजे 4 त्रिक किती होतात 12. नंतर झेडची व्हॅल्यू ॲट कुठं सी, म्हणजे त्या ठिकाणी काय 3 × 4 आणि 5 × 4 त्रिक 6 × 5 = 30, किती यायला लागली 42. ओके. नंतर झेडची व्हॅल्यू डी ठिकाणी 3 × किती 4, त्याच्यानंतर 5 × 4 त्रिक 6 × 5 = 30, किती भेटायला लागली 42. ही पण 42 भेटायला लागली. त्याच्यानंतर झेडची व्हॅल्यू किती कुठं ई, म्हणजे कुठं 3 × 0 अधिक 5 × 6, किती यायला लागली 30. मग ऑप्शन काय येईल तुमचं सांगा, ऑप्शन सी त्या ठिकाणी काय आलं असतं करेक्ट आलं असतं. आता पहा मला सांगायचा काय मेन मुद्दा, की बुवा तुमच्या फंक्शनची सोल्युशन किती भेटेल, अशा किती व्हॅल्यूज भेटतील ज्या ठिकाणी तुम्हाला मॅक्झिमम व्हॅल्यू भेटेल. तर तुम्ही म्हणसाल सर एक आपल्याला भेटायला लागली सी ठिकाणी आणि एक भेटायला लागली डी ठिकाणी. मी म्हणतो नाही, आपल्याला भेटायला लागतील या ठिकाणी इनफायनाईट सोल्युशन. किती भेटतील, जर 2 ठिकाणी पहा, जर कॉर्नर पॉईंटचे जर करस्पॉन्डिंग कॉर्नर पॉईंट असतील, इथं आणि इथं जर सेम व्हॅल्यू येत असतील, तर या लाईनवरचे जेवढे पण पॉईंट येते ही ते असतील तुमचे सोल्युशन. आणि ते पॉईंट किती असतात, इनफायनाईट मेनी पॉईंट असतात. ते पॉईंट कॅल्क्युलेट करता येत नाही. कळालं, काय अडचण आहे का. पहा नेक्स्ट बघा, पुढचा क्वेश्चन काय दिलेलं आहे आपल्याला, सगळंच्या सगळं रेडीमेड दिलेलं आहे क्वेश्चनमध्ये, म्हणजे रिजन दिलेले, ग्राफ दिलेले आहे. आपल्याला फक्त काढायचं काय, की दिलेलं जे ग्राफचं जे इक्वेशन आहेत हे कोणते इक्वेशन येतात. म्हणजे काय करायचं पहिले तर आता बघा आपल्याला काय फाइंड करायचं, की कोणता जे इक्वेशन आहे ओरिजिन साईडला येते का नॉन ओरिजिन साईडला येते तेवढंच चेक करायचं. आता आपल्याला माहिती आहे की ही जी लाईन आहे या लाईनीला जर सॉल्व्ह केलं बघा 3x + 4y = 12, याला जर सॉल्व्ह केलं तर याचे कोऑर्डिनेट आपल्याला माहिती एक्स ॲक्सिसला कुठं टच करतील, याला जर 12 डिवाइड केलं तर हे काय बनल x/4 + y/3 = 1. म्हणजे या ठिकाणी बघा ही लाईन याला नोटेशन देऊन टाकायचं काय आपलं 3x + 4y = 12. नंतर ही लाईन काय, ही तर आपल्याला माहिती आहे y = 1 आहे, बरोबर ना. त्याच्यानंतर ही लाईन कोणती आहे, या ठिकाणी 4 वर टच व्हायला लागली 7 वर, म्हणजे याला अशा पद्धतीने पण टच आपण इक्वेशन बनवू शकतो. काय कुठं टच करायला लागली, एक्स ॲक्सिसला 7 वर, x/7, y ॲक्सिसला कुठं टच करायला लागली. ओके, या ठिकाणी जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 4x + 7y = 28, बरोबर का. आता फक्त तुम्हाला काय करायचं की त्याचं सोल्युशन कोणत्या साईडला येते ते चेक करायचं. इथं तर बघा आता आपलं हे जे सोल्युशन दिले पहिल्या क्वाड्रंटमध्ये येते, बरोबर ना. याचा अर्थ बघा प्रत्येक ठिकाणी ही कंडिशन सॅटिस्फाय करणार, x > 0 y > 0. ओके, आता पहिलं पाहू आपण. आपली लाईन आहे बघा 3x + 4y = 12, ही लाईन. मग सांगा हे सोल्युशन वरी निघा लागलं म्हणजे ओरिजिन साईडला निघा लागलं का नॉन ओरिजिन साईडला निघा लागलं,
बरोबर ना. मग आता मला सांगा, मी जर इथं व्हॅल्यू पुट केली 0 + 0 ही लेस दॅन 12 पाहिजे का ग्रेटर दॅन 12 पाहिजे? म्हणजे अपोजिट आन्सर आलं पाहिजे ना, फॉल्स आलं पाहिजे ना. मग कोणतं साईन पाहिजे? ग्रेटर दॅन इक्वल्स टू साईन पाहिजे. हे जर असं झालं तर म्हणजे याचा आपला अर्थ आन्सर कुठे यायला पाहिजे होतं? खाली यायला पाहिजे होतं. बरोबर ना. कळलं लागलं का? म्हणजे या ठिकाणी कोणते ऑप्शन कॅन्सल होतील तुमचे? सी आणि डी वाले कटले. बरोबर ना. म्हणजे काय पाहिजे आपल्याला? ग्रेटर दॅन 0 पाहिजे, म्हणजे अपोजिट पाहिजे. हे सी आणि डी कटलं. आता राहिलं काय? हे इक्वेशन 4x + 7y, हे आपलं झालं 4x + 7y = 28. आता याच्यात व्हॅल्यू पुट करू आपण. 0, 0 0 अधिक 0 लेस दॅन 28 यायला पाहिजे का ग्रेटर दॅन 28 यायला पाहिजे? कारण की याचं सोल्युशन कोणत्या साईडला आहे? ओरिजिन साईडला आहे. मग काय यायला पाहिजे? लेस दॅन यायला पाहिजे. म्हणजे ती कंडिशन त्याने सॅटिस्फाय करायला पाहिजे. मग या ठिकाणी बघा बरं, लेस दॅन दोन्ही ठिकाणी यायला लागली. ए मध्ये पण यायला लागलं, बी मध्ये पण यायला लागलं. मग आता शेवटचं कोण ठरवणार आहे तुमचं? हे इक्वेशन. आता मला सांगा, हे जे तुमचं सोल्युशन आहे हे y = 1 आणि 1 पेक्षा मोठं आहे का 1 आणि 1 पेक्षा लहान आहे? 1 पेक्षा मोठं आहे. पहा, हे तुमचं y ची व्हॅल्यू 1 आणि 1 पेक्षा मोठी आहे, म्हणजे वरचं येणार आहे. म्हणून या ठिकाणी ऑप्शन काय येईल तुमचं? ऑप्शन नंबर बी. कळायला लागलं. नेक्स्ट आता तुम्हाला काय दिलेलं आहे? सगळंच्या सगळा गिवन पार्ट आहे. तुम्हाला ग्राफही दिलेलं आहे. तुमचं त्या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह फंक्शन काय आहे? z = 10x + 25y. तर तुम्हाला त्याची मॅक्झिमम व्हॅल्यू विचारली. मग मॅक्झिमम व्हॅल्यू विचारली तर जे पण आपला ग्राफ काढला आपण कॉन्स्टंटवरून, हे तुम्हाला गिवन आहे. याचे काय काढायचे? जे फिजिबल रिजन आहे त्याचे व्हर्टायसेस काढायचे, कॉर्नर पॉईंट्स काढायचे. जसं या ठिकाणी कॉर्नर पॉईंट एक भेटला आपल्याला 0,0. हे काय भेटेल तुम्हाला? 3,0. असं जर गेलं तर हे काय भेटेल तुम्हाला? 3, असं जर गेलं तर 2,3. आणि हे काय भेटेल? 0,3. दिलेला ग्राफ होता. सगळं फक्त काय काढायचे होते? कॉर्नर पॉईंट्सचे कोऑर्डिनेट काढायचे होते. आता ह्या व्हॅल्यू उचलायच्या, याच्यात टाकून द्यायच्या. ज्या ठिकाणी नाव जर दिलं ए, हे झालं बी, हे झालं सी, हे झालं डी, हे झालं ई. झेडची व्हॅल्यू ए वर काय असेल रे? 10 × 0 अधिक 25 × 0 काय भेटणार? 0. झेडची व्हॅल्यू जर बी वर काढली आपण तर काय येईल? 10 × 3 अधिक 25 × 0. 10 त्रिक किती होतात? नंतर झेडची व्हॅल्यू आपण जर सी ठिकाणी काढली म्हणजे काय होणार? 10 × 3 आणि 25 × 2. 10 त्रिक आणि 25 दोन्ही किती भेटायला लागले? 80. नंतर 2,3. सांगा काही. झेडची व्हॅल्यू डी वर 10 × 2 अधिक 25 × बरोबर ना. 10 दोन्ही 20 आणि 25 त्रिक किती येते? 95. आता राहिली कुठं? 0,3 वर. म्हणजे झेडची व्हॅल्यू ॲट कुठं? ॲट ई वर काय येईल? 10 × 0 + 25 × 3 किती यायला लागली? 75. मॅक्झिमम व्हॅल्यू आपल्याला किती भेटायला लागली? 95. बरोबर का. म्हणून या ठिकाणी ऑप्शन सी त्या ठिकाणी काय आलं असतं? आपलं करेक्ट आलं असतं. पहा, लक्ष द्या. आता यानंतर बघा, हे झाले आपले त्यात शेवटचे क्वेश्चन. बघा काय दिलेलं आपल्याला, काय विचारलं? द कॉमन रिजन ऑफ द सोल्युशन ऑफ द इन इक्वेशन. आपल्याला इन इक्वेशन दिलेले आहेत, कन्स्टंट दिलेले, तर त्याचं कॉमन रिजन आपल्याला कशा पद्धतीने भेटते? म्हणजे बाउंडेड भेटते, ओरिजिन साईडला भेटते, कुठं भेटते? तुम्हाला सांगितलं एकदम सिम्पल वेनं की बुवा लाईनचं इक्वेशन काढून घ्या. आणि बघा पहिलं तर तुमचं लाईनचं इक्वेशन फर्स्ट क्वार्टरमध्ये निघणार हे कन्फर्म आहे या कंडिशनवरून. आता काय करायचं तुम्हाला? फक्त लाईनचा ग्राफ काढायचा. x + y > 5. कोणाचा ग्राफ भेटते? तर आपल्याला माहिती आहे x/5 + y/5 = 1. म्हणजे 5 डिवाइड करायचं. इथं असतील तुमचे 5,0, इथं असतील तुमचे 0,5. ही लाईन आपली अशा पद्धतीनं जाईल. मग याचं बरं आता या ठिकाणी सोल्युशन चेक करा. ओरिजिन साईडला येते का नॉन ओरिजिन साईडला येते? बरोबर ना. मग आता याचं जर सोल्युशन काढलं तर मी काय करणार? 0,0 पुट करणार या लाईनच्या इक्वेशनमध्ये. कोणतं इक्वेशन? x + y = 5. जर पुट केले बघा x + y > 5. 0 + 0 > 5. 0 5 पेक्षा मोठे आहेत का? हे काय फॉल्स आहे. ओरिजिन साईडला येईल का नॉन ओरिजिन साईडला येईल? म्हणजे इकडे येईल. ओके, हे झालं आपलं इकडचं सोल्युशन.
हां, नंतर लाईन कोणती तुमची वाय लेस दॅन इक्वल्स टू 4. 5च्या खाली इथं कुठतरी 4 असतील, ही असेल तुमची बघा या पद्धतीने. ओके, या ठिकाणी खालची व्हॅल्यू वाय लेस दॅन, हे झालं वाय इज इक्वल्स टू 4. आपल्याला वायची व्हॅल्यू काय पाहिजे, लेस दॅन इक्वल्स टू 4. बरोबर ना. वायची व्हॅल्यू लेस दॅन इक्वल्स टू 4 म्हणजे कोणत्या व्हॅल्यू खालच्या. बरोबर ना. इकडं तर जायचं कामच नाही, पहिल्या क्वार्टरमध्येच खेळ आहे आपला. नेक्स्ट आता काय म्हणते, एक्सची व्हॅल्यू 2 आणि 2 पेक्षा मोठी पाहिजे. बरोबर ना. मग इथं कुठतरी 2 असतील आपल्या अशी, ही लाईन अशा पद्धतीने असेल. ओके, मग आता मला सांगा, हे इकडं जाईल तुमचं 2 आणि 2 पेक्षा मोठी व्हॅल्यू इकडं. बरोबर का, हे इकडं. मग सगळं जे कॉमन रिजन भेटायला लागलं ते अशा पद्धतीने भेटायला लागलं. बरोबर का. बाउंडेड भेटायला लागलं का अनबाउंडेड भेटायला. हे पान, हे जे पूर्ण स्पेस आहे कसं आहे, अनबाउंडेड आहे. बरोबर ना. एक तर अनबाउंडेड, मग ऑप्शनमध्ये बघा अनबाउंडेड वाले ए आणि बी पैकी कोणतं तरी असणार आहे. ओरिजिन साईडला भेटायला लागलं का नॉन ओरिजिन साईडला भेटायला लागलं. मग या ठिकाणी ऑप्शन काय येईल तुमचं, ऑप्शन ए त्या ठिकाणी काय आलं असतं, करेक्ट आलं असतं. आता या ठिकाणी बघा काय विचारलं तुम्हाला, तर मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ झेड, ऑब्जेक्टिव्ह फंक्शन दिलेलं आहे तुम्हाला, कॉन्स्टंट दिलेलं आहे. तर फास्ट पैकी ग्राफ काढून घ्यायचे. कशा पद्धतीने काढणार सांगा. या ठिकाणी पहिली लाईन तुमची एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू 10. कशी काढणार, एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू 10 म्हणजे काय, एक्स अपॉन 10 प्लस वाय अपॉन 10 इज इक्वल्स टू, हे पॉईंट असेल तुमचा 10,0. हे पॉईंट असेल 0,10. लाईनचं इक्वेशन लिहून घ्या. काय आहे, एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू, याचं सोल्युशन पण फाइंड करून घ्या. काय पुट केलं मी, 0, जर 0 पुट केलं, करून घ्या त्याच्यात. पाय काय येईल, 0 अधिक 0 लेस दॅन इक्वल्स टू 10. बरोबर आहे. याचा अर्थ सोल्युशन कोणत्या साईडला आहे, ओरिजिन साईडला. इकडं आलं याचं सोल्युशन. आता दुसरी लाईन कोणती आहे तुमची, 5x प्लस 3y इज इक्वल्स टू 15. म्हणजे याला असं लिहिणार, 5x प्लस 3y इज इक्वल्स टू 15. 15 डिवाइड करा, इथे येईल x अपॉन 3, 5 3 15. इथे येईल इज इक्वल्स टू, कोऑर्डिनेट काय भेटतील, 3,0 5,0. इथं असतील तुमचे बघा 3,0, इथं असतील 0,5. इथून जाईल तुमची ती लाईन. ओके, याचं सोल्युशन पाहून घ्या. कुठे 0 अधिक 0, 0 15 पेक्षा मोठे आहेत का, म्हणजे कोणत्या साईडला, इकडच्या साईडला भेटल. सध्या पुरतं हे झालं आपलं कॉमन रिजन, हे एवढं. बरोबर ना. हे काय झालं आपलं कॉमन रिजन. आता नेक्स्ट, एक्सची व्हॅल्यू 6 आणि 6 पेक्षा कशी पाहिजेत, लहान पाहिजे. मग या ठिकाणी कुठतरी 3 आणि 10च्या मध्ये कुठतरी बिटवीन मध्ये 6 असतील. ही लाईन आहे तुमची एक्स लेस दॅन इक्वल्स टू 6. बरोबर ना. मग आता मला सांगा, हे काय झालं तुमचं या ठिकाणी इकडचं सोल्युशन. मग कॉमन रिजन तुम्हाला हे भेटलं अशा पद्धतीनं. बरोबर का, हे भेटलं तुमचं कॉमन रिजन. आपल्याला कोणती व्हॅल्यू विचारली, मॅक्झिमम, आणि किती ठिकाणी भेटते ते विचारलं. मग आपण काय करणार, याचे कॉर्नर पॉईंट 1 भेटेले, 2 भेटेले, याला नाव देऊन टाका. हे झालं ए, हे बी, हे कुठून गेली लाईन, म्हणजे हे काय असेल तुमचं 6,0. हे या ठिकाणी सी, याचं पॉईंट ऑफ इंटरसेक्शन जर काढायचं असेल तर एक्सची व्हॅल्यू 6 पुट करा. एक्सची व्हॅल्यू जर 6 पुट केली तर वायची व्हॅल्यू काय, म्हणजे कोऑर्डिनेट काय भेटेल 6,4. नंतर या ठिकाणी तर दिलेलंच आहे. हे झालं सी, याले म्हणा डी. हे काय झालं तुमचं 0,10 आणि हे काय झालं ई 0,5. आता फक्त व्हॅल्यू उचलायच्या आणि फक्त आपल्या ऑब्जेक्टिव्ह फंक्शनमध्ये त्या ठिकाणी काय करायच्यात, पुट करून द्यायच्या. ऑब्जेक्टिव्ह फंक्शन काय आपलं, झेड इज इक्वल्स टू एक्स प्लस वाय. दोन्हीची बेरीज करायची सरळ सरळ. सांगा काय येईल, झेडची व्हॅल्यू ए वर काय येईल 3 अधिक 0. बी वर सांगा काय येईल, झेडची व्हॅल्यू बी वर 6 प्लस 0 6. झेडची व्हॅल्यू सी वर 6 अधिक 4. नंतर झेडची व्हॅल्यू डी वर 0 प्लस 10 किती भेटली, आणि ई वर झेडची व्हॅल्यू ई वर सांगा किती भेटेल, 0 प्लस 5 किती भेटेल 5. मग आता मला तुम्ही सांगा, इथं भेटा लागली 10, इथं भेटा लागली 10, आणि ती मॅक्झिममच भेटा लागली आपल्याला. मग काय सांगितलं तुम्हाला, जर अशा पद्धतीनं 2 कॉर्नर करस्पॉन्डिंग पॉईंट असतील ज्या ठिकाणी तुम्हाला मॅक्झिमम व्हॅल्यू भेटायला लागली, तर फक्त एकच सोल्युशन नाही भेटत, 2 नाही भेटत. तर याच्यावरचे जेवढे पण पॉईंट असतील तेवढे काय असतात तुमचे सोल्युशन असतात. मग या लाईनवर, या सेगमेंटवर इनफायनाईट पॉईंट असतात. मग इनफायनाईट जेवढे पॉईंट आहेत तेवढे काय होतात तुमचे सोल्युशन. मग या ठिकाणी बघा काय येणार, काय ऑकवर्ड्स ॲट इनफायनाईट मेनी पॉईंट्स.
एवढे पण काय असतील तुमचे सोल्युशन. आधी सुरुवातीला सांगितलं होतं त्या पद्धतीनं हे क्वेश्चन आला. कन्फ्यूज करण्यासाठी मुद्दामून टाकतात. आपण काय करतो लगेच की बाबा 2 पॉईंटवर इथं भेटला आणि इथं भेटला नाही. तर या पॉईंटवरचे कोणतेही कोऑर्डिनेट घ्या असे ना असे, तेवढे तुमचे काय असतील सोल्युशन असतील. नेक्स्ट आता शेवटचा क्वेश्चन जे आपल्याला बघा 2024 मध्ये विचारलं, 2022 मध्ये पण विचारलेलं. काय विचारलं तुम्हाला? पहिलं तर आता तुम्हाला ग्राफ काढायला लागेल बरोबर ना. आणि ग्राफचा स्पीड आता तुम्हाला कळालं की बाबा फास्ट ठेवा लागते. त्याच्याशिवाय कॅल्क्युलेशन म्हणजे पटकन करायचं आणि ॲक्युरेट करायचं, कन्फ्यूज नाही व्हायचं. नाही तर ओरिजिनच्या याच्यात मग कन्फ्युजन करतो आपण, ओरिजिन का नॉन ओरिजिन. जर बरोबर आलं तर ओरिजिन साईडले, जर चुकीचं येत असेल तर त्यावेळेस नॉन ओरिजिन साईडले. मग या ठिकाणी बघा आता काय करणार, हे झालं आपली एक्स ॲक्सिस, ही झाली वाय ॲक्सिस. आता सांगा बरं तुम्ही पटकन सांगायला पाहिजे की हे ग्राफ एक्स ॲक्सिसला आणि वाय ॲक्सिसला कुठं टच करते. हे काय बनलं सांगा ना. x/9 y/ असं बनल ना. त्याच्यानंतर हे इक्वेशन सांगा, x/10 = 1. आणि हे तर काही सांगायचं कामच नाही, हे पहिल्या क्वार्टरमध्ये आहेच. मग आता पहिली लाईन काढ तुम्ही बघा, 9,0 इथं असतील आणि इथं असतील तुमचे 0,6. ही लाईनचं इक्वेशन काढलं. लाईनचं नाव सांगा काय आपल्या, 2x + 3y = 18. याचं सोल्युशन कोणत्या साईडला येते, ओरिजिन साईडले का नॉन ओरिजिन साईडले, चेक करून घ्या. काय पुट करणार, 0,0 0 अधिक 0 2 गुणिला 0 0 अधिक 3 गुणिला 0 0 अधिक 0 किती भेटणार 0. 0 18 पेक्षा लहान आहेत, बरोबर आहे का चूक आहे, बरोबर आहे. मग याचं सोल्युशन कोणत्या साईडला येईल, ओरिजिन साईडला. दुसरी लाईन कोणती तुमची सांगा, 10,0 9च्या पलीकडे इथं असतील 10,0 आणि 6च्या वरी असतील इथं तुमचे 0,10. या लाईनला मी ड्रॉ करतो. ओके, आता हे काढ. आता याचं सोल्युशन फाइंड करून घ्या. इथं मी पुट करतो कोणते कोऑर्डिनेट, 0 अधिक 0 10 पेक्षा मोठे आहेत का, 0 10 पेक्षा मोठे आहेत का, कोणत्या साईडले, हे जाईल वरी, याचं आलं खाली. एक्सची काय म्हणते, एक्सची व्हॅल्यू >0 ती येईल वरी. ओके, हे येईल वरी, याचं येईल इकडं. मला सांगा ना, सगळेच्या सगळे कन्स्टंट, हे पहिलं कन्स्टंट, हे दुसरं कन्स्टंट, तिसरं कन्स्टंट, चौथं कन्स्टंट, सगळे एकाच जागेवर यायला लागलेत का. याची डायरेक्शन तिरपट चालली तिकडं, याची डायरेक्शन खाली यायला लागली, म्हणजे एकत्र यायला लागली का. मग कॉमन रिजन भेटायला लागलं का. मग कॉमन रिजन भेटत नाही लागलं तर यावेळेस आपल्याला सोल्युशन भेटेल का, सोल्युशन नाही भेटेल. त्यावेळेस आपला ऑप्शन काही ऑप्शन नंबर डी, बरोबर ना. अतिशय सोपं असं चॅप्टर आहे, म्हणजे आपले 2 मार्क 100% कन्फर्म होतात. तुम्ही लईत लई नाही, आता याच्यापेक्षा पलीकडे जाऊन 7-8 PYQs तुम्ही सॉल्व्ह करा, तुमचे 2 मार्क्स त्या ठिकाणी काय होतात, कन्फर्म होतात. तर आजच्या लेक्चरला या ठिकाणी थांबूयात. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.